मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। बुलढाणा येथे आयोजित मोफत महाआरोग्य रोग निदान शिबिरात 2000हून अधिक रुग्णांची तपासणी करून करण्यात आले मोफत औषधोपचार। धुळे तालुक्यातील कीर्तनकार महाराजांचा सन्मान सोहळा तसेच भजन स्पर्धेतील विजेत्या भजनी मंडळांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न। छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अवमान प्रकरणी शिवसेना ठाकरे गटातर्फे राज्य सरकारच्या प्रतिकात्मक प्रतिमेस जोडेमार आंदोलन करीत करण्यात आला निषेध। प्रिन्स मित्र मंडळाच्या गणरायाच्या आगमनानिमित्त काढण्यात आली मिरवणूक। चितोड रोडवरील डॉक्टर सागर जैन यांच्या नवकार क्लिनिक या दवाखान्यावर करण्यात आली दगडफेक। आणि साक्री तालुका माध्यमिक सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित साक्रीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। शिंदखेडा तालुक्यातील नाडाणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व कामराज भाऊसाहेब युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य रोग निदान शिबिराचे रविवारी आयोजन करण्यात आले होते। शिबिरात 2000हून अधिक रुग्णांची तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आले। शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व कामराज भाऊसाहेब युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य रोग निदान शिबिराचे रविवारी आयोजन करण्यात आले होते। नरडाणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरील खासदार शरदचंद्र पवार मैदान येथे सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। सदर शिबिरात सुमारे 2000 रुग्णांची मुंबई, नाशिक व धुळे येथील नामांकित डॉक्टरांतर्फे तपासणी करण्यात आली। या शिबिरात औषध उपचार व पुढील उपचार देखील मोफत करण्यात आला। तसेच MRI, CT स्कॅन, सोनोग्राफी, एक्स-रे, रक्त लघवीच्या टेस्ट, ECG, ब्लड शुगर मोफत करण्यात येणार आहे। रुग्णांना शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्यास त्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुसुम निकम, जिल्हा परिषद सदस्य पोपटराव सोनवणे, ललित वारुडे, शानाभाऊ सोनवणे, कामराज निकम, गिरीश देसले, डॉक्टर भरत राजपूत, जितेंद्र सिसोदे, नितीन चौधरी, दुर्लभ सोनवणे, अरुण पाटील, दामिनी चौधरी, मुन्ना पाटील, घनश्याम बोरसे, देवानंद बोरसे, किशोर पाटील, पंकज सिसोदे, आनंदा पाटील, देवदास माळी, योगेश पाटील आदी उपस्थित होते। काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांचा पक्ष आणि कामराज भाऊसाहेब युवा मंचतर्फे आज नरडाणा येथे शिंदखेडा तालुक्याच्या गरजू रुग्णांसाठी मोफत आरोग्य निदान शिबिर हे आयोजित करण्यात आलेलं आहे। या शिबिरामध्ये आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 1500 लोकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। या शिबिराचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या शिबिरात सगळं काही मोफतमध्ये गरजू रुग्णांना, गोरगरीब रुग्णांना देण्यात येत आहे। याच्यात तपासणी असेल, याच्यात लॅबचे विषय असतील, रक्तलघवी तपासणी, आणि विशेष म्हणजे मेडिकलचे डॉक्टर लिहून देतात ते 5 ते 8 दिवसापर्यंतचं मेडिकल औषधी ही फुकट देण्याचं काम या शिबिरामार्फत चालू आहे। तरी हे जे शिबिर आहे अत्यंत मोठं शिबिर आज या शिंदखेडा तालुक्यातील गरजू रुग्णांसाठी उपलब्ध आम्ही करून दिलं। त्याच्याबद्दल रुग्णांनी खूप मोठा प्रतिसाद दिलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात समाधान व्यक्त केलेलं आहे। आमचे नेते आदरणीय शरद पवार साहेब यांच्या सूचनेनुसार की जे या महाराष्ट्रातील गरजू लोक आहेत ज्यांच्याकडे पैशाअभावी ते स्वतःचा उपचार करू शकत नाही, अशा गरजू रुग्णांना आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पवार साहेबांच्या आदेशान्वये, जयंत पाटील साहेबांच्या आदेशान्वये आज हे शिबिर बऱ्याच लोकांना फायदा करून देणार आहे। पुढच्या काळात याच्यातले काही लोकांचे MRI करायचं चालू आहे, काहीचे CT स्कॅन चालू आहे। 15 दिवसांनी जो दुसरा कॅम्प होईल याच्यातले काही रुग्ण तिथं बोलवण्यात येतील आणि काही रुग्णांना जर शस्त्रक्रिया करण्याची पाळी आली किंवा असेलच तर त्यांच्यासाठी सुद्धा आमचे जिल्हा परिषद सदस्य ललित वारुडे हे पुढाकार घेऊन त्यांना या शस्त्रक्रियेसाठी पुढील काळात पुढच्या हायर सेंटरमध्ये घेऊन जातील तेवढी व्यवस्था आम्ही करण्यात आली। इंदुबाई वधाने प्रतिष्ठान बोरकुण आयोजित भक्तिरंग भजन स्पर्धेनिमित्त धुळे तालुक्यातील कीर्तनकार महाराजांचा सन्मान सोहळा तसेच भजन स्पर्धेतील विजेता भजनी मंडळाचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम धुळे शहरातील स्वामीनारायण मंदिर येथे शनिवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। इंदुबाई वधाने प्रतिष्ठान बोरकुण आयोजित भक्तिरंग भजन स्पर्धेनिमित्त धुळे तालुक्यातील कीर्तनकार महाराजांचा सन्मान सोहळा तसेच भजन स्पर्धेतील विजेत्या भजनी मंडळांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम शनिवारी धुळे शहरातील स्वामीनारायण मंदिर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। इंदुबाई वधाने प्रतिष्ठान बोरकुणतर्फे गेल्या 15 वाड्यात भक्तिरंग भजन स्पर्धा संपन्न झाली। या स्पर्धेत धुळे तालुक्यातील 200 वर भजनी मंडळ तसेच 2000 वर स्पर्धकांनी सहभाग घेतला। यात अंतिम स्पर्धेसाठी 20 भजनी मंडळे पात्र ठरली होती।
अंतिम स्पर्धेतील विजेत्यांचा तसेच कीर्तनकार महाराजांचा सन्मान करण्यात आला. धुळे येथील श्री स्वामीनारायण मंदिरात झालेल्या या भक्तिमेळा सोहळ्यात देहू येथील श्री गाथा मंदिराचे गुरुवर्य हरिभक्त पारायण पांडुरंग बाबा घुले, स्वामीनारायण मंदिराचे पूज्य आनंद जीवन स्वामी, मुंबई येथील महामंडलेश्वर परमपूज्य परमेश्वरजी महाराज, गोंदूर पाठशाळेचे प्रमुख हरिभक्त परायण सुदर्शन महाराज गायकवाड, अखिल भारतीय परिषदेचे महंत सतीशदास महाराज भोंगे, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार दादा भुसे, माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, माजी मंत्री आमदार जयकुमार रावल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष देवरे, भाजप जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, सतीश महाले, संजय गुजराती, जिल्हा परिषद सदस्य राम बदाने, पंकज कदम, आशुतोष पाटील, संग्राम पाटील, किशोर हालोर, ज्ञानेश्वर चौधरी, विद्याधर पाटील, हरिभक्त परायण मधुकर महाराज, कोमलसिंग महाराज, प्रकाश महाराज शास्त्री, पंकज महाराज, देवेंद्र पाटील, जयश्री आयरराव, भारती माळी, संजय शर्मा, बापू कलाने, भाऊसाहेब देसले, पंचायत समिती उपसभापती देवेंद्र माळी आदी मान्यवर उपस्थित होते. या भक्तिरंग भजनी मंडळ स्पर्धेत श्री विठ्ठल भजनी मंडळ कामगार वसाहत मोराणे प्रलळीण यांनी प्रथम क्रमांक मिळवला. कुंडाणे येथील श्रीराम भजनी मंडळाने व कापडणे येथील भवानी भजनी मंडळाने द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच श्रीराम भजनी मंडळ बोरकुंड व श्री संत शिरोमणी सावता भजनी मंडळ चौगाव यांनी तृतीय क्रमांक मिळवला. तर जगदंब महिला भजनी मंडळ सोनगी व विठ्ठल भजनी मंडळ नाणे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला. यावेळी आमदार जयकुमार रावल, नामदार दादा भुसे, हरिभक्त परायण पांडुरंग बाबा घुले आदींनी मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक इंदुबाई बदाने प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब बदाने यांनी केले. सूत्रसंचालन पूनम बेडसे व अंकुश देवरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन हरिभक्त पारायण सचिन महाराज व हर्षल बदाने यांनी केले. या धुळे तालुक्यातील धुळे जिल्ह्यातील जेवढे भजन स्पर्धेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि त्यानिमित्ताने मंत्रमुग्ध करून टाकणारे कीर्तन परमपूज्य गुरुजी हरिभक्त पारायण घुले महाराज यांचं कीर्तन आपण सगळ्यांनी ऐकलं आणि आपण मंत्रमुग्ध झालो. मी इंदुबाई प्रतिष्ठानचे सर्व बाळासाहेबांचं अभिनंदन करतो. धुळे जिल्ह्यातील लोकांसाठी ही पर्वणी त्यांनी आणून दिली आणि त्यानिमित्ताने आजची काळाची गरज आहे. सनातन धर्मावर सगळीकडून आक्रमण होत आहेत आणि म्हणून सनातन धर्म मानणाऱ्या सगळ्यांना एक करणं, त्याच्यासाठी व्यासपीठ उभं करून देणं हे महत्त्वाचं आहे. कारण वारकरी संप्रदायाची एक परंपरा आहे, आपला इतिहास आहे. राज सत्तेला जेव्हा जेव्हा धर्मसत्तेची साथ मिळते, दिशा मिळते, ती राजसत्ता जनसत्ता म्हणून उदयास आलेली आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून बघत आलेलो आहे आणि आजही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण भारत ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या मार्गदर्शनाने खऱ्या पद्धतीने समाजाचा देशाचा विकास करायचा असेल तर त्याशिवाय पर्याय नाही. पुरुष मी आयोजकांचं अभिनंदन करतो आणि इथं सांगतो. वारकरी संप्रदायाला घेऊन एक प्रेमाची भजन स्पर्धा, भजनामध्ये स्पर्धा होत नसते, परंतु भजनाचं सादरीकरण आणि त्या माध्यमातून लोकांपर्यंत प्रभूचा आवाज हा पोचवण्याचं काम ज्यांनी केलं असे हिंदूबाईचा गुंडा, ज्याच्या चारी लोकात झेंडा, तो चांगलं काम करतो. आम्ही पंढरपूरला नेहमी जात नसतो, पंढरपूरचे दूतच पांडुरंग महाराज इथे आले, त्यांचं आम्ही स्वागत करतो. महाराज राजकीय लोकांबद्दल बऱ्याच वेळा लोक भी आहेत आणि गैरसमज भी आहे. पाचो उंगलिया सरीकेने होते आणि अनेक लोक या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये चांगल्या पवित्र हेतूने देखील आपलं आयुष्य अर्पित करत असतात, असं देखील मला नम्रपणे सांगायचं आहे. मागच्या 20 वर्षापासून 1 जानेवारी ते 15 जानेवारीपर्यंत आमच्या दोंडाईच्याला आम्ही भजन स्पर्धा घेत असतो आणि आमच्या शिंदखेडा मतदारसंघातील सर्व भजनी मंडळांना आम्ही बोलवतो. त्यांच्यासाठी त्यांचं भजन पूर्ण परिवार सारे लोकपणे ऐकतात
आणि त्यामधनं साहित्य आम्ही देत असतो. आणि आमचा हेतू एवढाच आहे की ही परंपरा, वारकरी परंपरा ही महाराष्ट्राला मिळाली एक अमूल्य ठेवा, ही सातत्याने त्याच्यामध्ये वृद्धी होत राहो आणि युवा पिढी व्हॉट्सअपच्या पलीकडे भजना कीर्तनामध्ये सुद्धा जावं, अशा प्रकारचा प्रयत्न आहे. खरं तर आपल्या देशामध्ये आपण सारे फार सुशिक्षित झालेलो, शिक्षण का मिळालं, म्हणजे गल्ली गल्लीमध्ये कम्प्युटर इंजिनियरने कोण कोण आहेत, सगळे लोक आहेत, पण सुसंस्कृतपणा थोडा कमी होत चालला. पूर्वीच्या काळामध्ये एखाद्याला पाहिलं तर रामराम करायचे, नमस्कार करायचे. आता असं करणं दूर, इतकं बी होणं मुश्किल आहे. दुरूनच असं मुंडी हलवतो आणि मग तो घरच्यांना वरिष्ठांना असो. आणि म्हणून शिक्षण झालं पण संस्कार कमी पडतात. आणि म्हणून अशा प्रकारचे व्यासपीठ हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि म्हणून देव तारी त्याला कोण मागे, आणि देवापेक्षा कोणीही मोठा नाही. बऱ्याच वेळा आमच्या तरुणाईला बंगला, गाडी, अजून काय मोटरसायकल, विमानात बसतो हे फार मोठं वाटतं, पण हे सगळ्या मटेरियलिस्टिक गोष्टी आहेत, हे सगळे साधन आहेत. आणि म्हणून साधकाच्या मनामध्ये देव असला पाहिजे. आणि मला वाटतं ही जी वारकरी परंपरा आहे, मी इथे येत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अवमान प्रकरणी धुळे महानगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर राज्य सरकारच्या प्रतिकात्मक प्रतिमेस जोडेमार आंदोलन करीत निषेध नोंदवण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अवमान प्रकरणी धुळे महानगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे शहरातील मनोहर चित्रपटगृहासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर राज्य सरकारच्या प्रतिकात्मक प्रतिमेस जोडेमार आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्याच्या भाजप व शिंदे सरकारकडून लोकसभेच्या पार्श्वभूमीवर घाईघाईने अनुभव नसलेल्या व्यक्तीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम देऊन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घाईघाईने कोकणातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. अवघ्या 6 महिन्यात हा पुतळा वाऱ्याच्या वेगामुळे पडला. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमींमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली. या संदर्भात शिवसेना युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांनी राजकोट किल्ल्यावर जाऊन पाहणी केली. या पाहणीवेळी स्थानिक खासदार राणे व त्यांच्या पुत्रांनी प्रचंड गुंडागर्दी करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी आदित्य ठाकरे व शिवसैनिकांनी अत्यंत समंजसपणे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून राज्य सरकारचा त्याच ठिकाणी निषेध केला. छत्रपतींचा पुतळा महाराष्ट्रात कोसळणे ही जगभरातील पहिलीच घटना आहे. छत्रपतींच्या या स्मारकाच्या उभारणी कामात प्रचंड भ्रष्टाचार झाला. तसेच संबंधित ठेकेदार हा शिंदे व फडणवीस यांचा अत्यंत जवळचा असल्याने त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही बाब संपूर्ण महाराष्ट्रासाठी खेदजनक असून त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मनोहर चित्रपटगृह या ठिकाणी राज्य सरकारला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. त्यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख महेश मिस्त्री, जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, माजी आमदार शरद पाटील, किरण जोंधळे, धीरज पाटील, डॉक्टर सुशील महाजन, महिला आघाडीच्या हेमा हेमाडे, डॉक्टर जयश्री वानखेडे, नरेंद्र परदेशी, भरत मोरे, युवा सेनेचे हरीश माळी, संदीप सूर्यवंशी, बाबाजी पाटील, महादू गवळी, कैलास मराठे, मनोज शिंदे, कपिल लिंगायत, दिनेश पाटील, दिनेश सूर्यवंशी, निलेश कांजरेकर, छोटू माळी, अक्षय पाटील आदी उपस्थित होते. देशाचा 140 कोटी जनतेचा मनोजी या देशाचा पंतप्रधान याला पनोती काय म्हणतो, याच्या मागचे 140 कोटी जनतेने कारणही बघून घ्या. या देशाच्या पंतप्रधान हा पनोती सगळ्यात पहिले आनंद फानंदमध्ये जी क्रिकेटची मॅच मुंबईला होणार होती ती अहमदाबादला मोटेराला घेऊन गेलं. विश्वातलं सगळ्यात महाग स्टेडियम बनवलं आणि म्हणे याच्यात एक थेंब पाण्याचा सराव होणार नाही आणि लिकेज होणार नाही. पहिल्याच पावसामध्ये डायरेक्ट ते तलाव जलतरण तलावासारखं होऊन गेलं. हा तिथं अपयशी ठरला. हा सपाट पावली या देशाचा पंतप्रधान. त्याचबरोबर नवीन संसद बनवली. ती संसद देखील अशी टपकायला लागली मकबऱ्यासारखी. तिथेही हा अपयशी ठरला. हा पनोती देशाचा पंतप्रधान. हा पनोती तिथेही थांबत नाही. त्याचबरोबर बिहारमध्ये पूल बनवला. ज्या पुलाचं उद्घाटन केलं पहिल्याच पाण्यामध्ये तो पूल कोट्यावधी रुपयाचा पूल वाहून गेला. असा हा देशाचा पंतप्रधान पनोती.
त्याबरोबर 140 कोटी लोकांचं आस्थेचं असलेलं मर्यादा पुरुषोत्तमाचं सियावर रामचंद्रांचं मंदिर ते सुद्धा गळत आहे. फक्त 140 कोटी लोकांचा पैसा वापरायचा आणि आनंद फानंदमध्ये श्रेय घेण्याकरता हिता कापत फिरायचं. त्याचबरोबर कोकणमध्ये महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक ताशी 40 किलोमीटर हवेच्या वेगाने जी प्रतिमाची विठ्ठलपणा झाली. ज्यावेळेस BNC या सगळ्या गोष्टींचं करतं तर या हिंद महासागरातनं येणारं जे काही चक्रीवादळ असतं आणि जवळपास 2,500 किलोमीटरचा समुद्रकिनारी पट्टा असलेला आपला भारत देश इथे ताशी 120 ते 125 किलोमीटर पर्यंतच्या या लाटा आणि या हवा या भारत देशाला टकरावत असतात. ज्यावेळी याचं स्टील स्ट्रक्चर केलं तर याला डोळ्यापुढं ठेवलं नव्हतं का? BNCने आता सगळं ते खापर नेव्हीवाल्यांवर फोडून टाकलं. म्हणजे काय BNC काय भाजरायचं काम करत होते का? त्याचबरोबर तो नकली मराठा हे नेपाली गँग तो नारायण राणे त्याचे ते 2 बगल बच्चे ते कोंबडीचे पिल्ल हे आरामखोर आदित्य ठाकरेंना त्या ठिकाणी पाहणी करायला गेले असताना विरोध करताय. अरे हे केवळ एकच समाजापुरतं नाही, महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक आणि या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांचं छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे. त्यांची विठ्ठलपणा झाली तिथं देखील हे राजकारण करतात. सगळ्यात वाईट महाराष्ट्रामध्ये जर गोष्ट असेल दुर्दैवी तर हा पिचकलेला नागपुरी संत्रा या महाराष्ट्राचा गृहमंत्री हा आरामखोर. त्यांना जर कोणी त्रास दिला तर चिंतेचा साफ करून ईडी बिडी शिड्या सगळं लावतात. विरोधकांना तोंड खोलू देत नाही. हा पिचकलेला नागपुरी संत्रा दिल्लीत बसलेले ते रंगबिल्लाची जोडी याच पद्धतीने काम करते. 11 वर्ष झाले दुर्दैवाने सांगावं लागतं की यांनी फक्त आपली खुर्ची वाचवण्याकरता प्रयत्न केला. बाकी जनतेला 140 कोटी जनतेला हवालदिल करून ठेवलेलं आहे. यांच्या 11 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ना हिंदू सुखी आहे ना मुसलमान सुखी आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू मुसलमान करता आणि हिंदूंचं ध्रुवीकरण करायचं काम हे रंगबिल्लाची जोडी करते. आणि त्याचबरोबर त्यांचा बगल बच्चा हा महाराष्ट्राचा नकली माटी खावऱ्या गृहमंत्री हा गाडबेडरोळ गृहमंत्री फडणवीस याचा आम्ही निषेध करतो. आणि या हरामखोराने तात्काळ त्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि महाराष्ट्राच्या जनतेला मोकळा श्वास द्यायला पाहिजे. अल्पवयीन मुलींवर सातत्याने अत्याचार होत आहे, त्यांच्यावर बलात्कार होत आहेत, तरी देखील ठोस पाऊल उचलत नाही. त्यांच्याकरता विशेष कायद्यांचं प्रावधान करत नाही. पण यांना जे कोणी प्रश्न विचारतात त्या सगळ्या विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांना मध्ये घालण्याकरता षड्यंत्र करून त्याच्यामध्ये विविध IPC मध्ये प्रोत्साहन करून त्यांना मध्ये ठेवायचं काम करत आहे. महाराष्ट्राच्या जनतेला माझी कळकळीची विनंती आहे, हे सगळे नालायक आहे. या सापांना या डोम्या नागांना येणाऱ्या विधानसभेमध्ये ठेचा. अरे यांचा भाजपचा एकही निवडून देऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण करा. जय हिंद जय महाराष्ट्र. धुळे शहरातील देवपूर येथील इंदिरा गार्डन परिसरातील प्रिन्स मित्र मंडळाच्या गणरायाच्या रविवारी आगमनानिमित्त शहरातून मिरवणूक काढण्यात आली. धुळे शहरातील देवपूर येथील इंदिरा गार्डन परिसरातील प्रिन्स मित्र मंडळाच्या गणरायाचे रविवारी आगमन झाले. त्यानिमित्त शहरातून मिरवणूक काढण्यात आली. गेल्या 6 वर्षापासून प्रिन्स मित्र मंडळातर्फे गणेश चतुर्थीचे 6 ते 7 दिवस अगोदर गणरायाचे आगमन होते. रहदारीला अडथळा तसेच प्रशासनावर ताण पडू नये या हेतूने अगोदरच गणरायाचे आगमन होत असते. मंडळातर्फे 10 दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले. यावेळी अध्यक्ष अमित बोरसे, उपाध्यक्ष आदित्य साळुंके, सचिव कैलास मराठे, गौरव बोरसे, कुणाल वरुडे, लोकेश पाटील, योगेश गोसावी, अविनाश राजपूत, संतोष कदम यांच्यासह युवक वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरवर्षीप्रमाणे प्रिन्स मित्रमंडळाचा राजा धुळ्यामध्ये आगमन सोहळा आम्ही दरवर्षीप्रमाणे करतो. हे मंडळाचं 6वं वर्ष आहे आगमनाचं आणि गणपती बाप्पा बसवण्याचं 42वं वर्ष आहे. आणि मूर्ती 6 दिवस पहिले आणण्याचं कारण म्हणजे जे काही रहदारीला जी काही समस्या निर्माण होतात, पोलिसांना जे काही कटिबंध निर्माण होतात ते निर्माण नको व्हायला त्या हेतूने आम्ही दरवर्षी 6 किंवा 7 दिवस पहिले आगमन सोहळा करत असतो. मंडळाचे आमचे अध्यक्ष अमित दादा बोरसे, उपाध्यक्ष गोलू दादा पाटील, आदित्य दादा
आणि संपूर्ण प्रिन्स मित्रमंडळाच्या वतीने आलेले सर्व गणेश भक्तांचे मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि असंच प्रेम मंडळ दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मंडळाच्या वतीने 10 दिवसांचे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा लहान मुलांचे कार्यक्रम असतील किंवा इतर काही सामाजिक कार्यक्रम असतील ते सुद्धा राबवण्यात येणार आहेत। तरी प्रिन्स मित्रमंडळातर्फे सर्व धुळेकर जनतेला आवाहन आहे तरी जास्तीत जास्त भाविकांनी या आगमन सोहळ्यामध्ये सहभागी व्हावे आणि 10 दिवस गणपती बसण्याचा आनंद घ्यावा विनम्र विनंती। धुळे शहरातील चितोड रोडवरील डॉक्टर सागर जैन यांच्या नौकार क्लिनिक या दवाखान्यावर वर्षभरात एका माथेफिरूकडून तिसऱ्यांदा दगडफेक करीत मालमत्तेचे नुकसान करण्यात आले। धुळे शहरातील चितोड रोडवरील तुळसाबाईचा मळा भागातील डॉक्टर सागर विजय जैन राहणार शांतीनाथ नगर साखरे रोड धुळे यांच्या नौकार क्लिनिक या दवाखान्यावर माथे फिरवून दगडफेक केल्याची घटना घडली आहे। वर्षभरात तिसऱ्यांदा हा प्रकार घडल्याची डॉक्टर जैन यांनी सांगितले आहे। तिसऱ्यांदा झालेल्या दगडफेकीत दवाखान्याच्या खिडकीच्या काचा तसेच सीसीटीव्ही फोडला आहे। यापूर्वी दिनांक 21 फेब्रुवारी रोजी देखील दगडफेक करून नुकसान करण्यात आले होते। या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती तेव्हा संशयिताविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला, परंतु पोलीस प्रशासनाकडून संबंधितांवर कारवाई झाली नाही। आता तिसऱ्यांदा हा प्रकार घडला असून पोलिसांनी संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी डॉक्टर जैन यांनी केली आहे। साक्री तालुका माध्यमिक सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित साक्रीची वार्षिक सर्वसाधारण सभा साक्री शहरातील पांडव लॉन्स येथे रविवारी दुपारी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली। साक्री तालुका माध्यमिक सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित साक्रीची वार्षिक सर्वसाधारण सभा साक्री येथील पांडव लॉन्स येथे चेअरमन पौर्णिमा लोटनराव बेडसे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी दुपारी संपन्न झाली। सभेत विषयपत्रिकेवर एकूण 12 विषय घेण्यात आले होते। यात मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, दिनांक 1/4/2023 ते 31/3/2024 अखेरचा अहवाल वाचून मंजूर करणे, दिनांक 31/3/2024 अखेरचे 33 पत्रक, नफा तोटा पत्रक, ताळेबंद पत्रक वाचून मंजूर करणे व झालेल्या कमी जास्त खर्चास मंजुरी देणे, संचालक मंडळाने केलेल्या 2023-24च्या नफा वाटण्यास मंजुरी देणे, सन 2024-25च्या वर्षासाठी खर्चाचे अंदाजपत्रकास मंजुरी देणे, सन 2023-24चा ऑडिट रिपोर्ट उपलब्ध झाल्यास संचालक मंडळाने सुचवलेल्या दोष दुरुस्ती अहवाला मंजुरी देणे, 2023-24च्या वर्षात डेड स्टॉकवर आकारलेली झीज मंजूर करणे, सन 2024-25 साठी लेखापरीक्षकाची नेमणूक करणे, पोट नियम दुरुस्ती करणे, संस्थेसाठी जागा खरेदी करणे, इमारत बांधकाम करणे, सभासदांच्या पाल्यांना बक्षिसे वाटणे आदी विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आला। तसेच आयत्या वेळी अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या विषयांवरही चर्चा करण्यात आली। या प्रसंगी चेअरमन पौर्णिमा बेडसे, व्हाईस चेअरमन सुनील बदाने, तज्ञ संचालक जगदीश वाघ, मदत सचिव निंबा दशपुते, संचालक अनिल शिंदे, दत्तात्रय रघुवंशी, सुरेश सोनवणे, सुभाष अहिरराव, कुणाल मराठे, सुनील क्षीरसागर, दीपक सोनवणे, प्रकाश शेवाळे, गायत्री पाटील, बापू पाटील, सुभाष पाटील, स्वीकृत संचालक महेंद्र पाटील, स्वीकृत संचालक गणेश कुंभ आदी उपस्थित होते। आपलं ज्ञान आपल्याला कसं होणार आहे? त्याच्यामुळे काय फरक पडतो? आपल्या नातेवाईकाचं लग्न असेल, आपण संस्थेचे पैसे देऊन जातो का? आपल्या पैसे जातो की नाही? एखादा आपल्या नात्याचा कोण माणूस गेला, त्याच्या मातीवर जायचं आहे, त्याच्या मोतीला जायचं आहे, आपण संस्थेला पैसे मागतो का? आपल्याला देवदर्शनाला जायचं आहे, आपल्याला फिरायला जायचं आहे, गोव्याला जायचं आहे, तिरुपतीला जायचं आहे, पंढरपूरला जायचं आहे, अजून कुठे काय काय करायचं आहे, आपण आपले पैसे खर्च करतो। आपल्याला शिक्षण घ्यायचं आहे, आपल्याला ज्ञान घ्यायचं आहे, आपल्याला प्रशिक्षण वर्गाला जायचं, तर संस्थेकडे नाही आहे पैसा, आपण आपले किती येतातच किती खर्च प्रशिक्षण असतं पुढे शिर्डीला, तुमच्या इथून 3 तासावर शिर्डी आहे, लागणारच किती असतात? 2 वेळेचे खायचे पैसे 1 दिवस हॉटेलला जायचे, 1000-1500 रुपये खर्च असतो, तेवढा आपण करू शकत नाही का? कशाला पाहिजे संस्थेची? अरे तुम्ही जर ज्ञान घेऊन आला ते ज्ञान तिथं असा ध्येय ठेवा की माझ्या 10 कर्मचाऱ्यांचा प्रशिक्षणाचा खर्च माझ्या संस्थेने केला पाहिजे, मी ज्ञान घेऊन आले नंतर काढा ना तुम्ही या तुमचा प्रशिक्षणाचा खर्च तुम्ही नंतर घेऊ शकता तिथं। परंतु आज जर तुमच्या संस्थेची नाहीये तेवढी परिस्थिती, परंतु जर संस्था अपग्रेड करायची आहे, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यायचं आहे, मी अभिनंदन करते की आज तुम्ही तालुका पातळीवर जर प्रशिक्षण आयोजित करता तर निश्चित धुळ्यातील पतसंस्थांची ही चळवळ एक दिवस प्रभावी अशी लोकचळवळ झाल्याशिवाय राहणार नाही। या लोकचळवळीच्या माध्यमातून अनेक लोक आपल्या पायावर उभे राहतील, लोकांच्या तोंडातून निघालेला आशीर्वाद तुम्हाला आयुष्यात खूप मोठ्या उंचीवर नेईल। अनेक छोटी छोटी लोक असतात ज्यांनी अडीअडचणीच्या कामी तुम्ही जर पायावर उभं केलं, त्यांच्या पाठीशी उभं राहिला, त्यांच्या तोंडातून निघालेले आशीर्वाद तुमच्या लेकरा बाळांना मिळतात, तुमच्या संस्थेला मिळतात, तुम्हाला मिळतात, ज्या बळावरती तुम्ही आयुष्यात एक चांगल्या उंचीवर जाऊन पोहोचू शकता।
आणि म्हणून या पतसंस्था चळवळीमध्ये काम करत असताना हे परमेश्वराचं काम आहे. मी परमेश्वराचा दूत आहोत एवढ्या पवित्र भावनेनं आम्ही या चळवळीच्या या कामामध्ये स्वतःला झोकून देऊन काम केलं पाहिजे. लक्षात घ्या, हीच भावना तुमच्या इथे काम करणाऱ्या शिपाई म्हणजे दादा लोकांपासून तुमच्या प्रत्येक कर्मचाऱ्यामध्ये, तुमच्या इथे प्रत्येक संचालकामध्ये, तुमच्या प्रत्येक सभासदांमध्ये उतरली तर निश्चितच पतसंस्था चळवळ ही येणाऱ्या काळात एक लोक चळवळ म्हणून या धुळे जिल्ह्यात आल्याशिवाय राहणार नाही असा मला खंबीरपणे या ठिकाणी विश्वास. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. बुलढाणा येथे आयोजित मोफत महाआरोग्य रोग निदान शिबिरात 2000हून अधिक रुग्णांची तपासणी करून करण्यात आले मोफत औषधोपचार. धुळे तालुक्यातील कीर्तनकार महाराजांचा सन्मान सोहळा तसेच भजन स्पर्धेतील विजेत्या भजनी मंडळांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अवमान प्रकरणी शिवसेना ठाकरे गटातर्फे राज्य सरकारच्या प्रतिकात्मक प्रतिमेस जोडेमार आंदोलन करीत करण्यात आला निषेध. प्रिन्स मित्रमंडळाच्या गणरायाच्या आगमनानिमित्त काढण्यात आली मिरवणूक. चितोड रोडवरील डॉक्टर सागर जैन यांच्या नौकार क्लिनिक या दवाखान्यावर करण्यात आली दगडफेक. आणि साक्री तालुका माध्यमिक सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित साक्रीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.